मित्रांनो मस्त नजारा बघा, ही सुंदर. आम्ही चाललो आता पण लास्ट टाइम बघून घ्या. हा ओके मठ किती सुंदर आहे मित्रांनो. इथून किती बऱ्या तुम्ही म्हणजे मी सारखा बसलो इथं, पण मला इथून जो थोडा नाही मस्त पैकी. तर ठीक है, हम दो भाई आए थे यहाँ पे और दर्शन कर लिया हमने. और ये नज़ारा भाई, मैं यहाँ से जाने की कोशिश कर रहा हूँ लेकिन जा पा नहीं रहा हूँ यार. इतना सुंदर नज़ारा है ना, यहाँ से जाने का कौन मतलब मन ही नहीं कर रहा. बघा मित्रांनो मित्रांनो, तुम्हाला रुद्राक्षाच्या पुढे झाड बघायचं का? रुद्राक्ष जे आपले रुद्राक्ष असतं ना. नमस्कार दोस्तों, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज सध्या मी चाललेलो आहे कुठं माहिती आहे का? जिथं केदारनाथची 6 महिने पालखी थांबत असते तिथे तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. आजचा ब्लॉग मस्त इंटरेस्टेड होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगायचा. आणि हर हर महादेव कमेंट करून जय श्रीराम कमेंट करून नक्की सांगायचा. तर निघालो आम्ही. ही दादाची गाडी आहे, दादाच्या गाडीवर चाललो आहे. आणि इकडं बघा या साईडला जे आहे ना, या साईडला नदी आहे. तर आम्ही चाललेलो ओके मठला. ओके मठमध्ये 6 महिने केदार बाबाची पालखी थांबत असते. 6 महिन्यानंतर म्हणजेच सध्या 2 तारखेला ती 28 तारखेला ती पालखी निघत असते तिथून. तर आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहेत कुठे काय कसं सगळं या व्हिडिओमध्ये. चला. मित्रांनो, असले खतरनाक घाट लागायला लागले. जायच्या टायमाला तुम्हाला काय सांगा बघू शकता. ओके म्हटलं जाताना एवढे मस्तपैकी हे बघू शकता. वरती डोंगर आहे बरं सगळा पूर्ण. आणि खाली बघा पूर्ण आई आहे खाली. दोस्तों ये जो हम जा रहे हैं ना, वो जा रहे हैं ओके मठ को. इतना खतरनाक रोड है ना यहाँ पे, मैं आपको बताना चाहता हूँ. खतरनाक रोड से हम जा रहे हैं. देख सकते हैं हमारे राइट साइड में पूरा पहाड़ी इलाका है. इस साइड में रोड को ज़्यादा सेफ्टी भी नहीं है. और अगर कोई हादसा हो जाएगा भाई, नीचे पूरी मतलब 1000 फीट के खाई भाई नीचे भाई तगडा बवाला सीन आहे. तर मित्रांनो असं काहीतरी आहे. तर आम्ही लवकर ओके म्हटला जातो आणि तुम्हाला पूर्ण काय दाखवतो. पण व्हिडिओमध्ये राहा फक्त. चला. कहते को दोस्तों भाई नीचे का कुछ नहीं दिख रहा. भाई नीचे का कुछ मतलब मैं आपको बताना चाहता हूँ दोस्तों. नीचे का मतलब हमको घर दिख ही नहीं रहे भाई. पूरा ऊपर आ चुके हैं हम. जितना आगे की ओर जा रहे हैं ना हम, तो उतना ऊपर जा रहे हैं. वो जो नीचे के घर है ना, नीचे के घर इतने छोटे से दिख रहे हैं ना, जैसे कि मान लो कोई मतलब छोटा वाला कोई चीज़ रखी है हमने, वो मतलब ऐसा लग रहा है. और आगे की ओर जा रहे हैं. जितना आगे की ओर जाएंगे रात को, अगर यहाँ पे मतलब जितना हम आगे की ओर जाएंगे ना रात को, उतनी ज़्यादा ठंड बढ़ रही है. क्योंकि केदारनाथ में पूरा अभी केदारनाथ में कम है, लेकिन गंगोत्री में यमुनोत्री में अभी बर्फ़ पड़ा हुआ है. वहाँ भी जाना है हमें. लेकिन यहाँ का सीन देखो आप भाई, पूरा इलाका ही भाई इतना सुंदर है ना. इतना सुंदर भी है और ख़तरनाक भी है. जहाँ सुंदरता होती है वहाँ खतरनाक चीज़ें होती रहती हैं. चलो देखो, बस देखने का काम करो. हाँ, अब तक लाइक नहीं किया ना सालों. मैं कितनी बार बोलता हूँ आपको यार भाई, मैं आपको बोलता रहता हूँ, आप सुनते नहीं हो. मैं आपको कहना चाहता हूँ, एक कप टी तुमने हमें दी, वो डायलॉग सुना है. अब मैं वो नहीं कहूँगा भाई आपको. मैं कहूँगा ये देखो. चलो आगे की ओर देखो भाई. ये जो पहाड़ है, ये जो पेड़ है ना भाई, ये जो पेड़ भाई अलग ही व्यू बना देता है यार. ये पेड़ देखो आगे भी आएगा. ये और एक पेड़ मैं आपको दिखाना चाहता हूँ. उसकी मत करो वीडियो देखो. चलो ये आगे क्या है भाई, ये ऊपर. अरे यार ये क्या है भैया? ओके मठ. ओके मठ कहाँ पे भाई? इस साईड से आहे क्या? मित्रांनो ते बघा पाण्याचा झरणा बनवलेला आहे काहीतरी. पाणी साठवण्यासाठी असं काहीतरी. अरे भाई साहब कितना अच्छा व्यू आ रहा है यहाँ से. मित्रांनो बघा. मित्रांनो जेवढी माझ्या बाईकने हिंडाली थी का तेवढी कशाने येत नाही भाऊ खरंच. जितना मजा मतलब मैं आपको कहना चाहता हूँ, जितना मजा बाइक से आता है ना भाई घूमने के लिए, उतना कुछ से ना आता है ना. सजे ना भाई, सही है ना भाई? बराबर रहता है. एक नंबर. बाइक पे बहुत तगड़ा वाला मजा आता है भाई. और कहीं पे भी रुक सकते हैं, कहीं पे भी खा सकते हैं, कोई दिक्कत वाली बात नहीं है. और घूमने के लिए तो बाइक सबसे बेस्ट है भाई. ये मतलब है बाइक से ट्रैवल करता है, बाइक को भाई. तो चलो हम भी करेंगे. अभी ये देखो पहाड़ आगे. ये पहाड़ अभी वाइट क्यों लग रहे पता है? ऊपर वाली धूप जो है ना सब पहाड़ के ऊपर आ रही है. इसके लिए बहुत ही सुंदर था. पहाड़ के ऊपर सुंदरता आ रही है बहुत. मित्रांनो इथं आल्यानंतर आम्हाला ट्रॉफिक लागलेली. मोका ट्रॉफिक थोडी नाही लय लागलेली आहे. हे बघू शकता आम्ही इथं गुतलेलो. इथं पलीकडूनच्या ना गाड्या येतात. आता एक मोठी गाडी आलेली पलीकडून. आता त्या गाडीमुळे आम्हाला थांबावं लागलेलं आहे. आमची बाईकला पुढे जाता येणार नाही. एवढी मोठी ट्रकने सगळा रोड जाम करून टाकला आहे.
काहीच कळणार वळा नाही यांना. मी यांना जे ना यांना रताळे गाजर खायला द्यायला पाहिजे, गाजर भात. तुम पे प्यार आया है, प्यार आया है बेहद. आवाजाची सगळी वाट लागली. नजरा दाखवणार आहे मी. तुम्ही थोड्याच वेळ पुढे गेल्यानंतर आपण हे काय बघा ना तुम्ही, 2 मिनटं. हा बघा आता पुढे गेल्यानंतर हे बघा, हे एक नवीनच व्ह्यू आहे. आपलं नवीनच व्ह्यू आहे. पायऱ्या वाटायला लागल्यात मला. पण हे म्हणजे विशेष खोली, दुनिया खोली, विषय खोले म्हणून दुनिया खोली. पण मी उंचवर आलो होतो मित्रांनो. तुम्हाला काय सांगा, बघा आम्ही जिथं खाली होतो डायरेक्ट तिथं खाली तिथून वर आलो होतो. सायकल वेळचं काम नाही, महाराज वर पायी सुद्धा कार्यक्रम होतोय. हे काय 2च मिनटं. ओरा बाप, ये देखो बघा. अरे एवढं वर असतं काय कुठं माणूस. डायरेक्ट त्या डोंगराला, फक्त हे डोंगर खेळायला थोडंसंच बाकी, जास्त नाही. एवढं वर. हा बघ बघा ना खाली. बाय चांस जर इथून पाय भी सटकला, काही झालं, हा बघ पाय जर सटकला, यहाँ से अगर कोई फिसल गया भाई, सोचना ही मत, पूरा बुरा हाल होगा भाई, हो जाएगा. मित्रांनो खाली जे ना खाली ह्या असं विषय तुम्हाला सांगतो. सरळ खाली असं वरती, म्हणजे असं डायरेक्ट सरळ खाली. मित्रांनो वरती आलो आम्ही, भरपूर वरती आलो. अजून वर जायचं आहे. रोड संपतच नाही, एवढा चढाचा रोड आहे. आम्ही कमीत कमी म्हणजे जसं वर चाललोत ना तसं हे खालचं ना जरा खाली चालला आहे म्हणजे. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, 6 महिन्याची तर पालखी थांबत असते ओके मठमध्ये केदारनाथची. आणि ती पालखी 28 तारखेला जी आहे ना, 28 तारखेला रवाना होती केदारनाथसाठी. तर केदारनाथला ती पालखी मला वाटतं 2 तारखेपर्यंत पोहोचती. आणि हीच ती पालखी जी 6 महिने केदारनाथची पालखी जी 6 महिने याच्यामध्ये असती कशामध्ये, ओके मठमध्ये. तर ठीक आहे, असं काहीतरी. तर ते पालखी तुम्हाला दाखवणार आहे. आणि केदारनाथचे दरवाजे पण कधी उघडणार आहे सगळं काय आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला लवकर. पण फक्त व्हिडिओ पहा, 4-5 दिवस तर सलग व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर पण पहा. असं नाही की 4-5 दिवस पहा. तर ठीक आहे मित्रांनो, चला मस्तपैकी. ते बघू शकता थोडंसं वर आलो आम्ही. आता हे सध्या थोडंसं गाव लागल्यासारखं झालं आहे. गाव लागलं हे महेश्वर प्रवेशद्वार आहे. आणि इथं एक मंदिर आहे हनुमानजीचं मस्तपैकी. तर असं काहीतरी. आणि हे गाव लागलेलं आहे पूर्ण. सुंदर असा नजारा आहे. चला मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो. इकडचे जे लोक आहेत ना, इकडचे लोक यांना सवय झाली म्हणून ठीक आहे, सवय लागलेली यांना इकडचे डोंगर चढायला, इकडचे रोड चढायला, आणि इकडचे म्हणजे सगळं काही. आणि आपल्यासारखे नवीन लोक इकडे जर आले ना तर चढू पार पाय त्यांचे पायाला गोळे येतील मित्रांनो, असा विषय आहे. आणि इकडं म्हणजे इकडचं आपलं कसं गाव निवांत असतं, एखादं म्हणजे असं गाव आपलं स्पेशल सपाट जागे असतं. इकडचे गाव डोंगर येते सगळे, घरं बघा डोंगरात येते सगळे, म्हणजे पूर्ण डोंगर बाकी पूर्ण सगळे शाळा वगैरे पूर्ण डोंगरामध्ये जे सगळं म्हणजे पहाड इलाका आहे. त्याच्यामुळं तुम्ही कळून घेऊ शकता. ठीक आहे, आम्ही आता सध्या आलो इथं ताराखेडा प्रवेशद्वारमध्ये. फायनली मित्रांनो आम्ही गाडी जी आहे ना तिथं लावली पार्किंगसाठी. आणि इकडे पुढे चाललो होतं मंदिराकडे. तर असं काहीतरी रोड आहे मंदिराचा, ओके मठचा. आणि हेच ते ओके मठ आहे मित्रांनो, जिथं जी आहे ना 6 महिने पालखी थांबती केदार बाबाची. तर तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवणार आहे. तर काहीतरी ईदालचं थोड्याशा लोकांना माहिती विचारून मी तुम्हाला सांगणार आहे की कशी थांबते, कुठं थांबते पालखी, किती वाजता निघते आणि सगळ्या गोष्टी. मंदिर तो यही है ना भाई. ये पालकी कहाँ पे रुकती है? पालकी जो है ना केदार बाबा की अंदर रुकती है, कब निकलती है? हाँ 28 तारीख को. तो 28 तारीख को निकलती, लेकिन कब निकलती, कितने बजे निकलती पता नहीं है. अच्छा, क्या नाम है आपका? प्रवीण है. अच्छा, मुझे लगा दूसरा भाई. चला आ जाओ इधर भाई. तर मित्रांनो त्याला विचारायला गेलं तर सगळे इन्फॉर्मेशन सांगू शकत नाही. सांगायला त्यांना कॅमेरा म्हणलं का लगेच लाज वाटते. तर हे मंदिर आहे मित्रांनो, बघा मंदिर बघा फक्त तुम्ही. हो क्या राहिलं. तर हेच मंदिर आहे ते. तर जाऊ आपण वरती. तर मित्रांनो केदार बाबाच्या जिथं पालखी थांबलेली त्या मंदिरामध्ये मी जस्ट एंटर करतोय आता. बघू शकता आतमध्ये आता चाललोय मी. राम राम. तर आता आतमध्ये आल्यानंतर असं काही इंटरफेस ओपन होते. बघा फुलं. तर हे किती जुनं मंदिर आहे बघा मित्रांनो. तर ओम नमः शिवाय. तर हे बघा
तर हे ओकीमठचं मंदिर आहे मित्रांनो, जिथं 6 महिने केदार बाबाची पालखी थांबती आणि इथूनच केदार बाबाची पालखी आता एप्रिलमध्ये निघती, 28 तारखेला निघणार आहे आणि 28ला निघल्यानंतर ती जाती 2 तारखेला केदारनाथमध्ये आणि केदारनाथचे दरवाजे उघडले जातात. तर हे मंदिर जे ना हे मंदिर राईट केदारनाथच्या मंदिरासारखं आहे बरं का. जसं केदारनाथचं मंदिर आहे ना तसंच हे पण मंदिर आहे, हे बघू शकता. तर तुम्हाला मी अजून दाखवतो. तर आता वरती गेल्यानंतर राम राम कृष्ण. तर आता हे पंचकेदार लिंग दर्शन 12 हे भैरवनाथ मंदिर आहे, भैरवनाथचं. त्याच्यानंतर हे मंदिर मित्रांनो, बाबाजी ये मंदिर कितना पुराना है बता सकते हो थोड़ा? ये द्वापर युग का है, 5,500 वर्ष पुराना मंदिर है, पाणवकालीन है। अच्छा क्या क्या? पाणवकालीन है, 5,500 वर्ष पुराना। अच्छा 5,500 वर्ष पुराना आहे. बघा मित्रांनो 5,500 वर्ष पुराणं मंदिर म्हणजे जुनं मंदिर आहे, 5,500 वर्ष. तर ह्या मंदिराचं तुम्हाला सांगतो 5,500 वर्ष जुनं आहे, दगडाचं बांधकाम आहे पूर्ण बघा. तर असं काहीतरी मंदिर आहे आणि याच्या खाली याच्याकडे एवढी गाड सावली लागते ना. 5,500 वर्ष पुराणं, 5,500 वर्ष जुनं मंदिर आहे, पण आहे तसंच अजून म्हणजे जुनं दगडाचं बांधकाम, खतरनाक बांधकाम असतं असं काहीतरी. त्याच्यानंतर हे बघू शकता असं काहीतरी मंदिर आहे. केदार बाबाची पालखी इथूनच निघती मस्तपैकी. ज्यांना ज्यांना दर्शन करण्यासाठी यायचं आहे त्यांनी 1 किंवा 30 तारखेला या, म्हणजे तुमचं राईट दर्शन होईल. 1 दिवस 2 दिवस आधी या. हे बघू शकता. रामकृष्ण भैरवनाथ जी का विग्रह और इस साइड में केदार बाबा का गद्दी दर्शन है और रावल जी का गद्दी दर्शन है. उषा अनिरुद्ध विवाह परिणय स्थल है. उषा बाणासुर की बेटी, अनिरुद्ध कृष्ण के पौत्र प्रद्युम्न के बेटे हुए हैं. उनका विवाह इसी स्थान पर संपन्न हुआ है. उषा के नाम से उषा मठ, उखी मठ नामकरण हुआ है और उसी के बाजू में शक्ति का विग्रह है. मां शिवा भगवती चंडिका माता के नाम से. मित्रांनो मस्त नजारा बघा ही सुंदर. आम्ही चाललो आता पण लास्ट टाइम बघून घ्या. हा ओकीमठ किती सुंदर आहे मित्रांनो. इथून किती बाया तुम्ही म्हणजे मी सारखा बसलो इथं, पण मला इथून चौथवाडा नाही मस्तपैकी. तर ठीक है, हम 2 भाई आए थे यहाँ पे. तर दर्शन कर लिया हमने. और ये नज़ारा भाई मैं यहाँ से जाने की कोशिश कर रहा हूँ लेकिन जा पा नहीं रहा हूँ यार. इतना सुंदर नज़ारा है ना, यहाँ से जाने का कौन मतलब मन ही नहीं कर रहा यहाँ से जाने के लिए. ये देखो. तर मित्रांनो एवढा सुंदर नजारा आहे ओकीमठ आणि दर्शन करण्यासाठी नक्की या 2 तारखेला केदारनाथ ओपन होणार आहे. तर असं काही नजारा आहे. तर निघूत आम्ही आता, निघलो आम्ही, चाललो होता हर हर महादेव आणि निघालो होतो आम्ही आता मस्त. तर हे बघू शकता. तर थोडीशी गर्दी आहे, तर गर्दी लागलेली आहे आता तरी कमी गर्दी आहे. ज्यावेळेस आपली पालखी निघते ना इथून त्यावेळेस भरपूर गर्दी असते. त्यासाठी ज्यांना यायचं ते आताच्या दर्शन करा, मस्त मोकळं दर्शन होऊन जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही 28 तारखेला येताना त्यावेळेस खूपच गर्दी असेल, कारण इथून पालखी निघते ना केदारनाथची, केदार बाबाची. फायनल मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही आता निघालेलो आहेत मस्तपैकी. हे बघा हेच ते मंदिर मित्रांनो केदार बाबाचं. इथं पालखी थांबलेली ओकीमध्ये आहे. ठीक आहे, चला आता निघूयात. मित्रांनो वातावरण झालं आहे, पाऊस आला, पूर्ण वारा यायला लागला आहे. आणि याच रोडने आम्ही खाली, त्या रोडने वर आलतो, त्या रोडने आम्ही खाली चाललो. आणि हा जो माहोल झाला आहे सध्या, हा जो वातावरण झालं आहे एकदम असं खतरनाक वातावरण झालं आहे. कधी पाऊस येईल आणि कधी खतरनाक वारा येईल असा नजारा भरपूर. म्हणजे तुम्ही नजारा जर पाहिला नाही हो, हा नजारा असा झाला बघा. वातावरण पडलं होतं मग आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस. आता एकदम गार लागायला लागला आहे. विचार करा दुपारच गार लागायला लागला तर रात्री किती गार लागत असेल असा विषय. हे बघू वरती एवढं
गार लागत भयानक रात्री, काय सांगावं तुम्हाला. त्यासाठी मला जे ना रात्री घ्यायचं होतं, कारण म्हणजे माझं स्वेटर घेतलं होतं मी, ते राहिलं होतं माझं कुठं माहिती ठिकाणी ठेवलं होतं मी. म्हणलं हे होईन आपलं वजन होईन आणि मी ठेवलं तर तेच राहिलं, पण त्याचा नंबर वगैरे त्यांचा घेतलेला आहे मी, तर ते तिथं तसंच राहिलं आहे, ते जाताना घ्यावं लागेल. पण आता सध्याची सिच्युएशन अशी आहे, सध्या इथं गार लागत माझ्याकडे स्वेटर नाही, काय अडचण नाही, घ्यावं लागेल स्वेटर. हे रोड बघा, हा नजारा आहे मित्रांनो, आणि हा नजारा लागेल तुम्हाला कधी पण आले ना तर. आणि इकडचे लोक पण मित्रांनो एकदम पहाडी लोक इथं, जेवण वगैरे सगळं काही आमचं सगळं नॅचरल जेवण असतं, सगळं एकदम मस्त जेवण करतात. आणि जास्त राजमा चावल किंवा रोटी, पहाडीमध्ये जेवढं उगत आहे ते सगळं त्यांना पौष्टिक आहार भेटतो, त्याच्यामध्ये त्यांची तब्येत एकदम मस्त असते. आणि दुसरी गोष्ट, इकडे सगळे चढ उतार ते चढून यायचं, त्यांचा एवढा व्यायाम झालेला इकडच्या लोकांचा, काय सांगा तुम्हाला. त्याच्यामुळे त्यांना म्हातारापणाला सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही म्हातार झाल्यासारखं, हे एक्सरसाइज झाली त्यांची. हा नजारा बघा मित्रांनो, वेगळं नजारा करून देईल एकदम सुंदर ठिकाणी. आणि असं वाटतं पायला शेती अशी ज्या प्रकारे केली झाली, तांदूळ असं पिकवलं जातं, कारण सगळं डोंगरावर भाग आहे, डोंगरावरचा भाग असल्यामुळे जे ना इथं जे ना इथं मित्रांनो असंच डोंगरावरच पीक घेतलं जातं. खूपच सुंदर इलाका आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून काहीतरी नजारा दाखवतो, त्या नजारा बघण्यात आधी हा नजारा बघा. हर महादेव. ये भाई सब लोग जो है ना यात्रा कर रहे, पैदल यात्रा कर रहे सारे लोग है ना. हाँ बढ़िया, आप भी. हाँ यार चलो, हर महादेव. और आगे जा रहे हो मुक्की मठ, हमें अभी दर्शन करना है, बहुत अच्छा है, आजा जाना आप. पायी यात्रा करते, पायी यात्रा सोपी नाही एवढ्या दिवसात, त्याचा सगळा भक्ती त्यांची श्रद्धा बघा, पायी यात्रा करणं सोपं नाही. रोडने जे ना या रोडच्या साईडने जे ना काही सेफ्टी नाही आहे, जर गाडी खाली गेली ना डायरेक्ट खाली जाईल, डायरेक्ट विशेष बोली अशी सेफ्टी जे ना थोडीशी असली का म्हणजे काय नाही आहे सेफ्टी. हर महादेव. सायकल यात्रा, सायकलवर राहणार आहे. भाई हर हर महादेव. हर हर महादेव. सायकलवर आले तर आपल्या सायकलचा घोटाळा, आपल्या सायकल यांच्यासोबत असतं मित्रांनो. लय मिस करतो मी सायकलला, पण माझा झाला घोटाळा, मला प्रॉब्लेम नाही, काय अडचण नाही. पण हर हर महादेव कमेंट करून नक्की सांगा, सायकल असो, मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो, जायचं केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 4 धाम करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे जायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आसामला जायचं आहे, ओडिसा जायचं आहे, कर्नाटक जायचं आहे, तमिळनाडू जायचं आहे, आंध्र प्रदेश जायचं आहे. मित्रांनो तुम्हाला काय सांगा, कुठं नाही जायचं, सगळीकडे जायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, फक्त तुमचा सपोर्टची गरज आहे मित्रांनो. एका हाताने मित्रांनो सगळं काही ट्रॅव्हल होतं, करतो एका हाताने, एक हाताने करणार भाई. बस सपोर्ट बनाए रखणार, सबस्क्राईब कर देना, सबस्क्राईब नाही किंवा तो लाईक कर देना व्हिडिओ को. चलो देखो दोस्ता, बघा मित्रांनो, झरनो. मित्रांनो हा नजारा पाहून तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. बघा मित्रांनो, जाता आम्हाला हा नजारा दिसला, म्हणलं तुम्हाला पण दाखव. छोटासाच एक थोडासाच पाणी बरं का, आणि छोटासाच म्हणजे जास्त वाद नाही, पण ते किती सुंदर दिसते बघा. वरून पाणी कुठून येतं माहिती का, ते डोंगराचं पाणी, पावसाचं पाणी म्हणा, त्याचं बर्फाचं पाणी म्हणा, तर ते पाणी खाली येतं. पण एवढं गार पाणी असेल मित्रांनो, काय गरम नसेल काय नसेल, एकदम गार दिसायला एवढं दिसतंय बघा. आपण एवढं गार पाणी बर्फात बसल्यासारखं आहे. त्या पाण्यात दिसतं, पाय जरी बुडला ना त्याला असं वाटतं बर्फात पाय बुडला. ठीक आहे चला, असं तुम्हाला पण इथून नजर बघा. हे बघा सूर्य चाललाय मावळत, आणि हा डोंगर बघा, आणि त्याच्यानंतर हा ना खालचा नजारा बघा. बरं काय डोंगर आहे मस्त पैकी, नुसते डोंगराचं बघा. उत्तराखंड म्हणलं का डोंगर आलाच, खतरनाक विषय. जबरदस्त मित्रांनो हे जे पाणी ना हे इकून येतं बरं का, आणि हे पुलाच्या खालून जाऊन इकडून खाली पडत आहे. आणि हे बघा, अरे बाप काय हे मोकार राडा आहे ना, नुसता राडाच आहे ना मोकार. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो, आम्ही जिथं थांबलो होतो जिथं स्टे केलं होतं आम्ही, तिथं थांबलेलो. आम्ही फायनली आलो होतो. फायनली आम्ही कुठं थांबलो तुम्हाला दाखवतो, तिथं बस स्टँड असतं का, बस स्टँड
हा बघे बस स्टँडवर आमचा बिछाना सगळे आमचे अवघे कपडे आमची सगळी माणसं सगळे आम्ही कुठं थांबलो होतो बघू शकता हा बघ इथं थांबलो होतो आम्ही 4-5 जण मित्रांनो आम्ही कुठे थांबलो तुम्हाला दाखवतो हा नजारा बघा इथून पाणी बघा किती गार गार पाणी आहे मस्त पैकी थांबलो मस्त मित्रांनो आम्ही जे ना आम्ही जागा चेंज करून जे ना एक मंदिरात आलो होतं हे मंदिर आहे देवीचं मंदिर तर त्या देवीच्या मंदिरामध्ये आम्हाला यावं लागलं कारण तिथं बस स्टँडवर रात्री सेफ नव्हतं कोणी येतं कोणी जातं सामानाला भेव वाटतं त्याच्यामुळे एक तर पहिली गोष्ट मी कोणतं सामान मी हे करतोय तर हा आपला टेंट आहे बऱ्याच दिवसानंतर मी टेंट लावतोय आणि दादा मी या टेंटमध्ये झोपणार येतं तर त्याला पण नाही ना जागा त्याच्यामुळे त्याला पण मी म्हणलो माझा टेंट लय मोठा आहे 4 जण माझ्या टेंटमध्ये येऊ शकतात पण मी लय मोठा गडी त्याच्यामुळे मला जे ना 2-10 जणांची जागा लागती तर काय अडचण नाही हे बघू शकता मित्रांनो हे मंदिराचा टूर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने मित्रांनो तुम्हाला रुद्राक्षाच्या पुढे झाड बघायचं का रुद्राक्ष जे आपले रुद्राक्ष असतं ना हा बघ हे बघा हे रुद्राक्ष बघा ठीक आहे भाई ठीक आहे ऊपर करते ये भाई रुद्राक्ष आहे रुद्राक्षाचं झाड आहे मित्रांनो हे आता हे रुद्राक्ष सध्या कवळे येतं कच्चे येतं म्हणून आज दिसू राहिले हिरे हिरे मला आधी वाटलं आंब्याचं झाड आहे पण हे रुद्राक्षाचं झाड आहे बघा देखो अरे बाप रे रुद्राक्ष की वजह तुम हो दोस्तों अभी बना रहे खाना हम मित्रांनो मस्तपैकी आता तुम्हाला माहिती काल कसं बनलो होतं आम्ही जेवण तसंच आज आम्ही बनवतो मस्तपैकी थांबलो होतो आम्ही मंदिरापाशी तुम्हाला माहिती आहे कोणत्या मंदिरापाशी तर महादेवाचं मंदिर आहे देवीचं मला असं वाटलं होतं देवीचं बाहेर जे ना देवीचं मंदिर आहे ओरिजिनल आहे देवीचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराची स्थापना ही नंतर झालेली है मतलब मैं बताना चाहता हूँ कि ये जब पुराना मंदिर था ये तब देवी जी का मंदिर था और बाद में हमारे शिव जी का मंदिर बनाया गया है पहले तो देवी का था फिर शिव जी यहाँ पे आ गए मतलब वो हो गया अभी मंदिर बड़ा वाला तो अभी यहाँ पे रुके हम मस्त अपना फिर अभी खाना बना रहे हैं देख सकते हैं ये अरे मोती बनिया महादेव जी जावे पर तारे तेसरे देखो नहीं देखो बुराना तुझी मस्त अपना प्याज मिर्ची आलू और टमाटर आलू ले गोलू ले ले आलू अभी ये मसाला डालने जा रहा है दोस्तों देखो अभी ये जमेगा नमक अभी ये डालेगा नमक पहले इसके बाद भाई क्या डालेगा पता नहीं उसके बाद भाई तीखा कम डालना भाई सुबह थोड़ी सी परेशानी आ जाती है फिर आशीर्वाद है देखो नया वाला आचार्य अभी ये गोलू है धीरे कर मुंह में जाएगा ये ले इससे बड़ा खोले कर दे वीडियो हाँ चालू करके नीचे बैठ इधर बैठ के बड़ा ये राजस्थान नीचे बैठ के बड़ा ये बघा ये कर जा राम राम सर खमागणी में आप बहुत ही फंटास्टिक तरीके की कुकिंग करती है और खाना बनाने मामला में यहाँ पर भाई सुपरस्टार विजय बड़ू डेंजर है और एक बार अगर आप खाओगे तो बार बार खाते ही रह जाओगे इसकी नानी को बनाओ इसकी थोड़ा कैमरा नेड़ ला के इसको बता भाई बताओ सब्जी कैसी बन रही है देखो भाई देखो देखो भाई टमाटर नहीं काटे हो गए बोलू दोनों टमाटर को बढ़िया वॉश करके ला धीरे धीरे सामने करे यार